बरं ठीक आहे, चालू करू आपण. चला, आता बघा, आजचा आपला टॉपिक आहे टू पोर्ट नेटवर्क. टू पोर्ट नेटवर्क. ओके, आता टू पोर्ट नेटवर्क म्हणजे हे नेटवर्क आणि ह्याला असे इनपुट साइड आणि आउटपुट साइड. इनपुट आणि आउटपुट हे असे असणार आहेत. V1 I1 V2 आणि I2 हे असं नेटवर्क. ठीक आहे, यामध्ये टोटल 4 टर्मिनल आहेत. हे लिनियर नेटवर्क असणार आहे आत. त्यामध्ये लिनियर नेटवर्क मध्ये म्हणजे कोणती एलिमेंट असू शकतात, म्हणजे याच्यात बघा, म्हणजे आत काही असू शकतं एक्सेप्ट इंडिपेंडंट सोर्सेस, and L and C with initial condition. हे दोन ह्याच्यात नसता कामा, म्हणजे असता कामा नाही या नेटवर्कच्या आत. बाकी सगळं असेल, रेजिस्टन्स असेल. दुसरी गोष्ट, LNC विथ इनिशियल कंडिशन म्हटलंय, म्हणजे तुमच्या डोक्यात लगेच यायला पाहिजे की LNC विदाउट इनिशियल कंडिशन असू शकते. यस, असू शकते. इंडिपेंडंट सोर्सेस नसणार आहेत, पण डिपेंडंट सोर्सेस असणार आहेत. करेक्ट, डिपेंडंट सोर्सेस असणार हे असं. आणि ज्याला इनपुटला 2 टर्मिनल आहेत, आउटपुटला 2 टर्मिनल आहेत, असं नेटवर्क म्हणजे टू पोर्ट नेटवर्क. ओके, मग बघायचं बघा, आता 1 बाय 1 आपण बघू सगळं त्याच्यात काय काय. दुसरी गोष्ट, ऑलमोस्ट आपण जे इलेक्ट्रिकल नेटवर्क स्टडी करतोय, ठीक आहे, हे याच कॅटेगरीमध्ये मोडतात. त्याला इनपुटला 2 पोर्ट असतात, आउटपुटला 2 पोर्ट असतात. त्याचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल म्हणजे कोणतं? ट्रान्सफॉर्मर. येस, ट्रान्समिशन नेटवर्क. येस, ते पण येते, ट्रान्समिशन लाईन पण. ट्रान्सफॉर्मर सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे. टू पोर्ट नेटवर्क आहे ते. इनपुटला 2 आहेत, आउटपुटला 2 आहेत. ठीक आहे, इनपुटचे V आणि I आपल्याला वेगळे असतात, आउटपुटचे V आणि I वेगळे असतात. अशा पद्धतीचं नेटवर्क. मग बघा, हे नेटवर्क शिकताना आपल्याला टू पोर्ट म्हणजे चार्जिंग नाही, ते चार्ज नसले पाहिजेत. इनिशियल कंडिशन्स म्हणजे ते चार्ज नसले पाहिजेत. इंडक्टर मध्ये करंट स्टोअर नसला पाहिजे, व्होल्टेजमध्ये व्होल्टेज नसलं पाहिजे, कॅपॅसिटर मध्ये व्होल्टेज स्टोअर नसलं पाहिजे. ठीक आहे, आता बघा, टू पोर्ट नेटवर्क्स मध्ये आपल्याला ते सॉल्व्ह करण्यासाठी याचे पॅरामीटर्स बघायचे. ओके, या पॅरामीटर्स मध्ये पहिला नंबर लागतो इम्पिडन्स पॅरामीटर्स. इम्पिडन्स पॅरामीटर्स, याला आपण झेड पॅरामीटर्स म्हणतो. झेड पॅरामीटर्स, यालाच आपण ओपन सर्किट पॅरामीटर्स असं पण म्हणतो. ओपन सर्किट पॅरामीटर्स. ठीक आहे, ही नाव आहे त्याची.
मग हे बघा नेटवर्क कसं दाखवायचं. Z11, Z12, Z21 आणि Z22. ओके. मग बघा इथं असणार हा, म्हणजे आपण असं दाखवू V1 हा I1, V2 आणि हा I2. ओके, हे असं नेटवर्क असणार. मग तिथं बघा V1 इज इक्वल टू Z11 I1 प्लस Z12 I2 आणि V2 इज इक्वल टू Z21 I1 प्लस Z22 I2. ओके, हे असे इक्वेशन्स लिहितो आपण त्याचे. V1 इज इक्वल टू Z11 I1 प्लस Z12 I2 आणि V2 इज इक्वल टू Z21 I1 प्लस Z22 I2. मग बघा पुढं त्याच इक्वेशनला आपण मॅट्रिक्स फॉर्म मध्ये पण लिहू शकतो असं. V1 बाय V2 किंवा V1 V2 इज इक्वल टू Z11 Z12 Z21 Z22 आणि इथं काय लिहिणार I1 आणि I2. ठीक आहे, I1 आणि I2. त्यामध्ये V1 आणि V2 हे बघा काय असेल, डिपेंडंट पॅरामीटर्स. डिपेंडंट पॅरामीटर्स आणि ऑब्विसली हे काय असणार आहे, इंडिपेंडंट पॅरामीटर्स. इंडिपेंडंट पॅरामीटर्स. ओके, त्यानंतर बघा इफ Z11 इज इक्वल टू Z22 असेल तर नेटवर्क इज सिमेट्रिकल आणि Z21 इज इक्वल टू Z12 असं असेल तर नेटवर्क इज रेसिप्रोकल. नेटवर्क इज रेसिप्रोकल. आता ह्याचा अर्थ काय आहे बघा. नेटवर्क इज सिमेट्रिकल किंवा नेटवर्क इज रेसिप्रोकल. आता रेसिप्रोसिटी थेरम बघितला आपण, तर रेसिप्रोसिटी थेरम काय सांगतो, म्हणजे रेसिप्रोकल एखादं नेटवर्क रेसिप्रोकल असतं याचं मिनिंग काय हे. हा नाही 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 तसं नाही सांगतो. रेसिप्रोसिटी नाही, रेसिप्रोसिटी थेरम आहे तसं सांगतो तुम्हाला. एकच मिनिट सांगतो. हे बघा V1 I2 ठीक आहे. V1 आणि I2 जर समजा हे नेटवर्क मी काय केलं, सोर्स आणि रिस्पॉन्स यांना इंटरचेंज केलं. लोकेशन इंटरचेंज केली आहे, लक्षात घ्या. काय केलं, लोकेशन इंटरचेंज केलं त्याचं. इथं V2 इथं हा I1
लोकेशन इंटरचेंज केली. तर जर नेटवर्क रेसिप्रोकल असेल तर बघा V1/I2 हा रेशो सेम असतो, इज इक्वल टू V2/I1. हा रेशो सेम असतो, लक्षात घ्या. जर असा असेल तर त्याला आपण म्हणतो नेटवर्क इज रेसिप्रोकल. ठीक आहे, नेटवर्क इज रेसिप्रोकल. मग सिमेट्रिकल कशाला म्हणायचं? सिमेट्रिकल शब्दातच आहे त्याच्या. म्हणजे सिमेट्रिकल म्हणजे समजा नेटवर्क दिलं एखादं लिनियर नेटवर्क, 2 पोर्ट नेटवर्क, आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही लाईन ड्रॉ केली सिम्पल, तर मध्ये जर लाईन ड्रॉ केली, राईट साइड आणि लेफ्ट साइड दोन्ही सेम असतील तर सिमेट्रिकल. ठीक आहे. पण त्याला टेक्निकल भाषेत पण आपण अशा पद्धतीने मांडू शकतोय त्याला, त्या गोष्टीला. तर कसं बघा, आता हे कसं, हे जर असं असेल तर रेसिप्रोकल, आणि सिमेट्रिकलचं सांगतो तुम्हाला. ठीक आहे, असं असेल. आणि समजा इकडं काहीही असं नेटवर्क असेल त्या साईड, हे नेटवर्क आहे, V1/I1. म्हणजे सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला, हे तर तुम्हाला सांगतोच, हे एक्सप्लेन करतो. अजून एक त्याची कंडिशन होते. तर एखादं नेटवर्क असेल आणि तुम्ही इनपुट आणि आउटपुट स्वाईप केले तरी पण त्याचा रिस्पॉन्स सेम राहणार आहे. ठीक आहे, असं. म्हणजे बघा, आता या स्टेजला मी आता दोन्ही गोष्टी एकत्र सांगतो. हे इनपुट आहे, ही इनपुट साइड आहे, बरोबर, आणि ही आउटपुट साइड आहे, काय असेल ते. जर समजा तुम्ही स्वाईप केले, तर बघा, आणि जर हे असं झालं V1/I1 इज इक्वल टू V2/I2 असं जर आलं तर याला आपण म्हणतो नेटवर्क इज सिमेट्रिकल. नेटवर्क इज सिमेट्रिकल, समजलं? V1/I1 आणि V2/I2 हे जर सेम आले तर याला आपण म्हणतो नेटवर्क इज सिमेट्रिकल. ओके, याला तुम्ही सेपरेट हायलाइट करा. हा एक सेपरेट पार्ट आहे. आणि हा एक सेपरेट पार्ट आहे. ठीक आहे, रेसिप्रोकल हे सिमेट्रिकल. लक्षात आलं? हे एवढं हे महत्वाचं आहे, हे बेसिक आहे. आणि हे असं 1 बाय 1 आता पुढं बघत जाऊ आपण. आता काय झाले, झेड पॅरामीटर झाले. पहिले हे जे बघितलं आपण, हे काय बघितलं, इम्पिडन्स पॅरामीटर्स किंवा झेड पॅरामीटर्स बघितले. आता त्यानंतर ऍडमिटन्स पॅरामीटर्स 2. ऍडमिटन्स पॅरामीटर्स, यालाच काय म्हणले, वाय पॅरामीटर्स. यालाच काय म्हणले, शॉर्ट सर्किट पॅरामीटर्स. शॉर्ट सर्किट पॅरामीटर्स. ठीक आहे, मग बघा,
I1 with V1 plus minus a network I2 V2 आणि इथे हे प्लस मायनस. तर हे जे नेटवर्क आहे हे नेटवर्क कसं असणार आता हे नेटवर्क याच्यातच लिहू आपण Y11 Y12 Y21 Y22. ओके, मग याच्यातनं बघा इक्वेशन असं येते I1 इज इक्वल टू V1 Y11 प्लस V2 Y12 I2 इज इक्वल टू V1 Y21 प्लस V2 Y22. ओके, यालाच आपण मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कसं लिहू शकतो I1 I2 Y11 Y12 Y21 Y22 V1 V2. हे काय असणार आहे डिपेंडंट पॅरामीटर्स आणि हे असणार इंडिपेंडंट पॅरामीटर्स. डिपेंडंट पॅरामीटर्स आणि इंडिपेंडंट पॅरामीटर्स. ओके, तसंच बघा इथं सिमिलरली काय असणार आहे Y11 इज इक्वल टू Y22. ठीक आहे, हे क्रॉस Y11 इज इक्वल टू Y22 असेल तर नेटवर्क इज सिमेट्रिकल आणि Y12 इज इक्वल टू Y21 असं असेल तर नेटवर्क इज रेसिप्रोकल. नेटवर्क इज रेसिप्रोकल. ओके, कळाले तुकडे हे दोन्ही सेम जवळजवळ सेमच आहेत. एक ऍडमिटन्स पॅरामीटर्स इम्पिडन्स पॅरामीटर्स आणि ऍडमिटन्स पॅरामीटर्स बघितले. ओके, त्यानंतर 3 ABCD पॅरामीटर्स. ABCD पॅरामीटर्स. ठीक आहे, किंवा याला ट्रान्समिशन पॅरामीटर्स असं पण म्हणतात. ट्रान्समिशन पॅरामीटर्स असं पण म्हणतात. ओके, मग बघा ABCD I2. आता बघा इथं इक्वेशन्स V1 इज इक्वल टू A V2 मायनस B I2. I1 इज इक्वल टू C V2 मायनस D I2.
इथं मध्ये मायनस आहे. ओके, इथं मध्ये मायनस आहे यात. आता जर समजा हे साइन रिव्हर्स दाखवलं, बरं ते मी पुढे लिहून देतो. ठीक आहे, इथं बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होते त्या पार्टला, मग मी सेपरेट लिहूनच देतो. जर ह्याची डायरेक्शन रिव्हर्स असेल ना, करंट जर आउटवर्ड असेल, बाहेर जात असेल, तर इथं मध्ये प्लस येते, ठीक आहे. नंतर एक प्रश्न विचारणार आहे मी तुम्हाला, त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. सोपा प्रश्न असणार आहे, बघू सांगताय का नाही. मग बघा, V1 I1 A B C D आणि इथं काय असणार आहे, V2 मायनस I2 असणार. ठीक आहे, हे काय असणार आहे, डिपेंडंट पॅरामीटर्स, आणि हे काय असणार आहे, इंडिपेंडंट पॅरामीटर्स. हे लक्षात घ्या. हे असले छोटे छोटे प्रश्न आपल्या इतर AEJच्या एक्झामला विचारतात बरं का. ह्याच्यावरचे प्रॉब्लेम गेटला येतील, MPSC ला येईल एखादा. ओके, पण हे असे बेसिक प्रश्न AEJच्या एक्झामला विचारतात. पहिला हा करेक्ट, हा तसंच झालं ते. म्हणजे तरी नेटवर्क काम करणार. हा म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो, आता तुम्ही विचारलाच म्हणून. ठीक आहे, समजा असं नेटवर्क आहे. समजा तुम्हाला इथं इनपुट लावायचं आहे, म्हणजे सोर्स लावायचा आहे सपोज, आणि इकडं लोड लावायचा आहे किंवा रिस्पॉन्स बघायचा आहे. तुम्ही इकडं सोर्स लावा, इकडं लोड लावा, नाहीतर उलट करा, इकडं लोड लावा, इकडं सोर्स लावा. कसं वाटतंय नेटवर्क? हे सेमच आहे दोन्ही साईड, हा सेमच आहे. तर हे अशा पद्धतीचं नेटवर्क म्हणजे सिमेट्रिकल. आणि दुसरी गोष्ट मी सांगितली, मधली जर लाईन ड्रॉ केली तुम्ही, बघा मिरर इमेज दोघांची सेम आहे, नेटवर्क इज सिमेट्रिकल. हा, आता इथं बघा, या याच्यात A इज इक्वल टू D असेल, A इज इक्वल टू D, तर नेटवर्क इज सिमेट्रिकल. हा, आणि रेसिप्रोकल साठी बघा कंडिशन काय आहे, A B C D यांचा डिटर्मिनंट 1, हे कशासाठी, रेसिप्रोकल साठी. ठीक आहे, तुम्ही पुस्तक उघडलं तर पुस्तकात हे दिसत नाही, पुस्तकात दिसतंय AD मायनस BC इज इक्वल टू 1. त्यावेळी मला शिकवलंच नाही माहिती, दोन्हीचा अर्थ एकच. नेटवर्क इज रेसिप्रोकल. ठीक आहे, डिटर्मिनंटची व्हॅल्यू 1 पाहिजे. एक्झामला मस्त क्वेश्चन फ्रेम करतात माहिती का, म्हणजे लय मजा येते. असे ज्यावेळी असं बघतो ना मी, टेस्ट सॉल्व्ह करतो त्यावेळी तेच, हा तेच असते. करेक्ट. आता हा क्वेश्चन कसा फ्रेम झालाय तुम्हाला सांगतो की याच्यावर, म्हणजे जेईच्या एक्झामला. आता पहिलं बघा, जेईच्या एक्झामला तर एवढं असं वाटत होतं की एवढं टफला जात नाहीत ते,
ठीक आहे, 2 पोर्ट नेटवर्क वगैरे किंवा त्यातले कन्सेप्ट किंवा त्यातले प्रॉब्लेम असं जात नाहीत. ठीक आहे. पण आता हे पण झालंय बघा, मजा यायला आता जेईच्या पेपरला तुम्हाला एईचा 10 वर्षा पाठीमागचा सिलेबस किंवा 10 वर्षा पाठीमागचे एईला विचारलेले क्वेश्चन तुम्हाला जेईच्या पेपरला आत्ता बघायला मिळतात. ठीक आहे. आणि एईच्या पेपरला जे 10 वर्षा पाठीमागं 5 वर्षा पाठीमागं जे गेटला IESच्या पेपरला म्हणजे ESCच्या पेपरला जे विचारलेले प्रश्न आहेत ते बघायला मिळतात. लेवल डे बाय डे इम्प्रूव्ह व्हायला लागले. ठीक आहे. म्हणजे ज्यावेळी म्हणजे तुम्ही एक्झाम दिली होती त्यावेळेचा पेपरचे लेवल आणि आताचे पेपरचे लेवल फार फार चेंजेस झाले. आता नाही, आता VK मेहता बरोबर VK मेहता तर असं म्हणजे चिल्लर झाला आताच्या एईच्या एक्झामला तर ते किरकोळ म्हणजे गल्लीत क्रिकेट खेळासारखं. आणि मॅच इंटरनॅशनल, एक्झामचा पेपर इंटरनॅशनल, धुरळ असते तिथं मग असं गरगरायला लागतं, असं बाउन्सर जाते असे कानाजवळ स्विंग. हा तेच हा करेक्ट. मी बघा बोलतो विसरलो. पेपरमध्ये क्वेश्चन कसे असतात बघा, असं नेटवर्क देतात तुम्हाला आणि व्हॉट इज द रेसिप्रोकल कंडिशन किंवा व्हॉट इज द कंडिशन फॉर रेसिप्रोसिटी असं म्हणतात. आणि ऑप्शन असतात AB मायनस CD इज इक्वल टू 1, AD मायनस BC इज इक्वल टू -1, परत काय असतंय बघा. आणि एक सांगतो, अरे BC मायनस AD इज इक्वल टू -1 आणि AD मायनस BC इज इक्वल टू 0. अशा कंडिशन्स असतात. आता काय आन्सर? AD मायनस BC कुठं आहे? 1. ऑप्शनच नाही. ऑप्शनच नाही. कुठला ऑप्शन आहे करेक्ट? कुठला? BC मायनस AD. मग तेच सांगाल ना, असं एक्झामला विचारलं जाते. म्हणजे एक्झामला तुम्ही स्ट्रेट फॉरवर्ड म्हणणार असं हे शिकलाय आम्ही, म्हणजे जे रट्टा मारणारे असतात ना, पाठांतर करणारे, ते हळूच जातात बाहेर. समजलं का? ओके. आणि पेपरला टेन्शन जरी आलं ना त्यावेळी तरी सुचत नाही मग हे काय AD मायनस BC का BC मायनस AD, 1 का -1. कारण अजून पुढं आहे बघा, अजून पुढं अजून पॅरामीटर्स आहेत, त्यात अजून मायनस प्लस साईनचं घोळ आहे, अजून ते कन्फ्युजन होते. मग नंतर आला होता तो पण होता. हा क्वेश्चन पण ट्रान्सफरला आला होता 2017च्या पेपरला, आता जो विचारला तो. ठीक आहे. तर असे आहेत. म्हणजे त्याच्यासाठी अजून एक मी तुमच्याकडनं पुढं प्रॅक्टिस करून घेणार आहे त्या गोष्टीची. ते एकदा जमलं की मग रिझल्ट तुम्हाला दिसायला लागेल. ठीक आहे. AD मायनस BC इज इक्वल टू 1 हे झालं. त्यानंतर बघा पुढं हे झाले ABCD पॅरामीटर्स किंवा ट्रान्समिशन पॅरामीटर्स. मी अजून एक तुम्हाला सांगितलं काय, समजा हे असं नेटवर्क आहे, हे नेटवर्क आहे आणि करंटची डायरेक्शन जर अशी दिली असेल
करंटची डायरेक्शन जर अशी दिली असेल तर बघा हे इक्वेशन्स असे येतात. V1 इज इक्वल टू A V2 प्लस B I2 आणि I1 इज इक्वल टू C V2 प्लस D I2. हे लक्षात घ्या. फरक कुठं आहे? फरक करंटच्या डायरेक्शन मध्ये. ओके, फरक किती आहे तर ते काळजीपूर्वक बघायचं डायरेक्शन कशा दिलेत ते. ओके, समजलं इथपर्यंत? हे झाले ABCD पॅरामीटर्स ट्रान्समिशन पॅरामीटर्स. त्याच्या पुढं 3 झाले. आता चौथा H पॅरामीटर्स. याला आपण काय म्हणतो? हायब्रिड पॅरामीटर्स. हायब्रिड पॅरामीटर्स. ठीक आहे. जिथं दोन नेटवर्क त्याची इनपुट साइड सिरीज मध्ये कनेक्ट असेल, आउटपुट साइड पॅरलल मध्ये कनेक्ट असेल, अशा नेटवर्कमध्ये आपल्याला हायब्रिड पॅरामीटर्स वापरायला लागतात. इनपुट साइड सिरीज मध्ये कनेक्ट आहे आणि आउटपुट साइड पॅरलल मध्ये कनेक्ट असेल तर अशा केसेसमध्ये हायब्रिड पॅरामीटर्स आपल्याला वापरायला लागतात. ते पुढं आणि डिटेलमध्ये सांगतो. ते काय लिहून घ्यायची गरज नाही, पुढे मी एक देणार तुम्हाला टेबल. ओके, मग बघा इथं पण तसंच हे नेटवर्क आहे. H11, H12, H21, H22. V1 I2 V2 I2. ठीक आहे. मग बघा ही इक्वेशन आपण अशी लिहितो V1 आणि I2. म्हणजे इथं काय गोष्ट समजून घ्यायचे, डिपेंडेंट पॅरामीटर्स कोणते कोणते? V1 आणि I2. इनपुट साइड व्होल्टेज आणि आउटपुट साइड करंट. ठीक आहे. हे जर असं असेल डिपेंडेंट, हे दोन पॅरामीटर्स आहेत. हे दोन जर म्हणजे सिंपल मिनिंग काय, इनपुटला किती व्होल्टेज द्यायचं आणि आउटपुटला तुम्हाला किती करंट मिळणार. जर ह्या दोन व्हॅल्यूशी या दोन व्हॅल्यूचा तुमचा संबंध असेल तर त्यावेळी तुम्ही हायब्रिड पॅरामीटर्स चूज करणार. त्यासाठी काय असतं, हायब्रिड पॅरामीटर्स मोस्टली कुठं वापरतात म्हणून सांगितलं मी. जर दोन वेगवेगळे इंडिपेंडेंट नेटवर्क्स जर त्याची इनपुट साइड सिरीज मध्ये कनेक्ट असेल, आउटपुट साइड पॅरलल मध्ये कनेक्ट असेल, अशा केसमध्ये आपण हायब्रिड पॅरामीटर्स चूज करतोय. हायब्रिड पॅरामीटर्स वापरायचे. सॉरी, V1 I1. येस, V1 I1. इनपुट साइड आणि आउटपुट साइड. येस, V1 I1. मग बघा H11 I1 प्लस H12 V2, H21 I1 प्लस H22 V2. ओके, H22 V2. आणि ठीक आहे. मग बघा V1 आणि I2 इज इक्वल टू H11 H12 H21 H22 I1 आणि V2. I1 आणि V2 हे डिपेंडंट पॅरामीटर्स आणि हे इंडिपेंडंट पॅरामीटर्स. ओके, डिपेंडंट पॅरामीटर्स आणि
इंडिपेंडेंट पॅरामीटर्स. आता बघा इथं फॉर किंवा असं म्हणू आपण, जर असं असेल H11 H12 H21 H22 इज इक्वल टू 1 असं असेल तर ही असते कोणती सिमेट्रिकलची कंडिशन. ही असते सिमेट्रिकलची कंडिशन. चेंज झाल्या ना गोष्टी जरा. हा ट्रान्समिशन पॅरामीटर्स मध्ये जे बघितलं त्याच्या उलट झालं इथं. आणि H12 इज इक्वल टू मायनस H21 ही कंडिशन असते फॉर रेसिप्रोकल. फॉर रेसिप्रोकल. H12 इज इक्वल टू मायनस H21 रेसिप्रोकल साठी. समजलं इथेपर्यंत काय आलं. आता सिलेबसला इथपर्यंतच आहे आपल्याला, पण तरी पण एक फक्त लिहून देतो कारण त्याच्यावर क्वेश्चन ESC ला क्वेश्चन त्याच्यावर विचारलेले होते. ठीक आहे, त्यामुळं कधी कधी तिकडचे क्वेश्चन म्हणजे एक्झामिनरला माहित नसतं ना सिलेबस कुठपर्यंत आहे, प्रिव्हियस इयरला कुठपर्यंत विचारलंय, ते एखादा क्वेश्चन तिकडे इकडे टाकते डायरेक्ट. ठीक आहे, म्हणून तेवढा एक पुढचा पॉईंट बघू. त्याला आपण म्हणतो इनव्हर्स H पॅरामीटर्स. ओके, पाच पण इनव्हर्स H पॅरामीटर्स. नेटवर्क तसंच किंवा याला G पॅरामीटर्स पण म्हणतात. पॅरामीटर्स. ठीक आहे, मग बघा G11 G12 G21 G22. I2 हे असं का व्हायला लागलं मागे की इथं I1 आहे, इथं I2. ठीक आहे, मग बघा इथं I1 V2 हे काय असतं डिपेंडंट पॅरामीटर्स असतात. प्रायमरी साईड करंट आणि सेकंडरी साईड व्होल्टेज हे डिपेंडंट पॅरामीटर्स असतात. आणि इनव्हर्स H पॅरामीटर्स किंवा G पॅरामीटर्स आपण कधी वापरतो ज्यावेळी दोन नेटवर्क त्यामधलं पहिलं इनपुट साईड पॅरलल मध्ये कनेक्ट केली आणि आउटपुट साईड सिरीज मध्ये कनेक्ट केली त्यावेळी H पॅरामीटर्स इनव्हर्स H पॅरामीटर्स किंवा G पॅरामीटर्स वापरतो. ठीक आहे, मग बघा इथं V1 G11 प्लस I2 G12 V1 G21 प्लस I2 G22. ओके, आणि मॅट्रिक्स फॉर्म मध्ये जर लिहिलं मी I1 V2 G11 G12 G21 G22 V1 I2 V1 I2 हे काय हे डिपेंडंट पॅरामीटर्स आहेत आणि हे इंडिपेंडंट पॅरामीटर्स आहेत. इंडिपेंडंट पॅरामीटर्स. मग इथं पण बघा
G11, G12, G21, G22 इज इक्वल टू 1. ही कंडिशन कशासाठी आहे? सिमेट्रीसाठी किंवा सिमेट्रिकलसाठी. नेटवर्क इज सिमेट्रिकल, सिमेट्रीसाठी. आणि G12 इज इक्वल टू मायनस G21 हे कशासाठी? रेसिप्रोकल साठी. रेसिप्रोकल साठी. ओके. झालं का? कळालं काय इथपर्यंत? पॅरामीटरसाठी तर बेसिक म्हणजे कुठले कुठले बघितले आपण? 5 बघितले टोटल. झेड, वाय, ट्रान्समिशन. ट्रान्समिशन पॅरामीटर्स म्हणजे टी पॅरामीटर्स, त्याला टी पॅरामीटर्स पण म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर एच पॅरामीटर्स आणि इनव्हर्स एच किंवा जी पॅरामीटर्स. ओके. आता बघा, माझा प्रश्न आहे आता तुमच्यासाठी. आपलं ट्रान्समिशन नेटवर्क हे कोणत्या पॅरामीटर्सनी मॉडेल केलं तर जास्त सोपं ठरेल? पॉवर सिस्टम नेटवर्क हे कोणत्या पॅरामीटर्स मध्ये मॉडेल केलं तर आपल्याला त्याचं अनालिसिस सोपं होईल? एबीसीडी पॅरामीटर्स. ठीक आहे. का बरं? हा, होत असतो तो पण आहे. बरं, ठीक आहे. अजून काय? अजून काय? बरं. व्होल्टेज करंट. हा, करेक्ट. जिथं पण काय सप्लाय आणि व्होल्टेज देतो त्याच्यातून ते आउटपुट काय मिळणार? करेक्ट. म्हणजे जवळ पोहोचला तुम्ही, एकदम जवळ पोहोचला. 99% आन्सर करेक्ट आहे. अजून बर पुढचा प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला जमलं तर तुम्ही सांगू शकाल. मला सांगा, आपलं ट्रान्समिशन नेटवर्क हे सिरीज नेटवर्क आहे का पॅरलल नेटवर्क आहे का कॅस्केड नेटवर्क आहे? हे बघा, सांगतो तुम्हाला. पहिलं ते समजून घ्या कसं आहे. हे बघा, हे जर असं असेल, ओके, हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह. एकाचं निगेटिव्ह दुसऱ्याच्या पॉझिटिव्हला जोडलं, हे असं जोडलं तर हे नेटवर्क कुठलं झालं? सिरीज. एकाचं पॉझिटिव्ह दुसऱ्याच्या निगेटिव्हला जोडलं म्हणजे हे काय झालं? सिरीज कनेक्शन असंच असतं ना. एका एलिमेंट पॉझिटिव्ह टर्मिनल दुसऱ्याच्या निगेटिव्हला जोडलं, सिरीज कनेक्शन. मग त्यानंतर एकाचं पॉझिटिव्ह दुसऱ्याच्या पॉझिटिव्हला जोडलं. ठीक आहे, करेक्ट. म्हणजे समजा हे असं जोडलं, हे काय झालं? पॅरलल नेटवर्क. करेक्ट. एकाचं पॉझिटिव्ह दुसऱ्याच्या पॉझिटिव्हला जोडलं म्हणजे हे कळालं तुम्हाला? म्हणजे असे टर्मिनल असायचे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह. हे असं, हे काय झालं? पॅरलल नेटवर्क. त्यानंतर आगगाडीचे डबे, हे काय झालं? कॅस्केड नेटवर्क. ठीक आहे. तुम्ही सांगायचं आता मला, आपलं ट्रान्समिशन नेटवर्क हे सिरीज आहे, पॅरलल आहे का कॅस्केड आहे? कॅस्केड आहे. ठीक आहे. आवर ट्रान्समिशन नेटवर्क किंवा पॉवर सिस्टम नेटवर्क किंवा ट्रान्समिशन ग्रिड नायदर सिरीज नॉर पॅरलल, इट इज कॅस्केड नेटवर्क. ठीक आहे. असं मग बघा, ज्यावेळी असे सगळे नेटवर्क म्हणजे पूर्ण आपलं नेटवर्क जर असं कनेक्टेड असेल या पद्धतीनं, तर आपल्याला सगळ्यात जास्त इंटरेस्ट असतो
या पॅरामीटर्स मध्ये. ठीक आहे, डॅश म्हणतो मी. ठीक आहे, V1 I1 त्याचा, आणि याला इनपुटला काय मिळणार आहे, V1 I1 डॅश, याचाच इंटरेस्ट असतो. ठीक आहे, त्याचे इनपुट म्हणजे इथं किती येईल त्याचा आपण विचार करत नाही, कारण आपल्याकडे डिव्हायसेस आहेत जे ते व्होल्टेज तिथलं वाढवू शकतात, करंट स्टेबल ठेवू शकतात, हे आहेत. पण जे पुढचे इक्विपमेंट आपण जोडणार आहे त्याच्या इनपुटला काय व्होल्टेज येणार, इनपुटला किती व्होल्टेज द्यायचं, किती करंट असला पाहिजे. ठीक आहे, ह्याचा जास्त आपल्याला म्हणजे याची जास्त आपल्याला काळजी घ्यायला लागते. आणि अशा पद्धतीचं नेटवर्क असतं हे. म्हणून आवर ट्रान्समिशन नेटवर्क इज कॅस्केड नेटवर्क. का कॅस्केड, म्हणजे कॅस्केडच आहे ते, आणि त्यामुळे आपण एबीसीडी पॅरामीटर सिलेक्ट केले. आणि त्याचा पर्पज तो आहे की आपल्याला जे इक्विपमेंट पुढे जोडणार आहे, म्हणजे जे जोडत जाणार आहे पुढे आगगाडीच्या डब्यासारखं, त्याच्या इनपुटला किती व्होल्टेज आणि किती करंट असणार ह्याचा आपल्यासाठी जास्त इम्पॉर्टन्स आहे. समज? ओके. मग बघा आता पुढे सांगतो. ज्यावेळी हे असं नेटवर्क असतं या पद्धतीचं, त्यावेळी म्हणजे ज्यावेळी दोन नेटवर्क सिरीजमध्ये जोडलेले असतात, सिरीज नेटवर्क, त्यावेळी झेड पॅरामीटर सिलेक्ट करणं आणि त्याचा वापर करून ऍनालिसिस करणं सोपं जाते. ज्यावेळी दोन टू पोर्ट नेटवर्क सिरीजमध्ये कनेक्टेड असतात त्यावेळी झेड पॅरामीटरनी त्याचं ऍनालिसिस करणं हे सोपं जाते. ठीक आहे, का सोपं जाते, कारण बघा जर त्यावेळी इनपुट पण सिरीज असतं, आउटपुट पण सिरीज असतं. असं म्हणजे आता येत दाखवतच नव्हतं की इनपुट सिरीज असतं, आउटपुट पॅरलल असतं. इन्व्हर्सला इनपुट पॅरलल, आउटपुट सिरीज. येस, दोन्ही सिरीज असतात. दोन्ही सिरीज, इनपुट आउटपुट दोन्ही सिरीज मध्ये. हा, दोन्ही पॅरलल. ठीक आहे, हा करेक्ट. मग बघा जर नेटवर्क असं असेल तर समजा हे Z11 आहे, Z12. आता थोडस हे व्यवस्थित काढायला पाहिजे मला. होतंय. वीज जो आहे तो आपला इंडिपेंडंट आहे, त्यामुळे तिथं दोन सिरीज असतात. बरोबर ना? काय म्हणलं? V1 V2 इंडिपेंडंट. बरोबर, म्हणजे तो इंडिपेंडंट आहे. हा, कुठं? इम्पिडन्स मध्ये. हा, ते सिरीज आहे. बरोबर. I1 I2 डिपेंडंट आहे म्हणजे ते पॅरलल. हा, ते आधी असलं ते कन्सेप्ट क्लिअर झाल्याने आता समजायला गेलं. हा. नुसते अभ्यास घेऊन एकदा होते. म्हणजे कसं आहे की आपलं नेटवर्क काय जाऊन कुठला सिलेक्ट करायचा हे येस, होय. आणि त्यासाठी बघा तुम्ही अजून जर म्हणजे थोडंसं जर तुम्हाला प्रिव्हियस स्टडी जर आठवत असेल कॉलेजमध्ये वगैरे शिकताना, ट्रान्झिस्टरचा जो स्टडी शिकलो आपण, ट्रान्झिस्टरचं अनालिसिस केलं, ते एच पॅरामीटर्सने अनालिसिस केलं. ते का केलं त्याचं उत्तर मिळेल तुम्हाला इथं. आताच बोलणं झालं. ट्रान्झिस्टरची इनपुट साईड काय असते, सिरीजमध्ये असते. सिरीजमध्ये त्याचं मॉडेलिंग करतो आपण. आउटपुट पॅरललमध्ये असते. ठीक आहे, सिरीजमध्ये असतं त्यामुळे ट्रान्झिस्टरचा इनपुट इम्पिडन्स हाय असतो आणि आउटपुट इम्पिडन्स लो असतो. तर यामुळं ह्या गोष्टी आता म्हणजे हळूहळू क्लिअर होईल. मी तुम्हाला काय म्हणलं, स्टडी लूपमध्ये आपला तुम्ही पहिल्या लेक्चरला लगेच असं तुम्हाला ते मानसिक समाधान नाही मिळणार, जिंकलो आपण, आता झाला आपण इलेक्ट्रिकल इंजिनियर बनलो. त्यावेळी कोर्स कम्प्लीट होईल त्यावेळी तुम्हाला ते समाधान मिळेल. ठीक आहे, थोडस ते आपलं दुर्दैव आहे, पण आपण असं स्वतःची पाठ फुटून घेऊ शकतो या गोष्टीत की टफेस्ट फील्ड आहे, त्यात आपण सर्व्हाइव्ह करायला लागलो. बाकीच्यांसारखं नाही. विटा लावल्या, हे काढलं ते काढलं, सिमेंट लावलं, विटा लावल्या, कॉलम टाक. म्हणजे त्याचं मला काय सांगायचं आहे बघा, जर तुम्ही इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा असाल आणि तुम्ही थोडासा दुसऱ्या एखाद्या सिव्हिल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरकडे जरा एक्सपिरियन्स घेतला तर तुम्ही पण करू शकताय, काय अवघड नाही. इलेक्ट्रिकल तसं नाही ना. हा, पण इलेक्ट्रिकलला कोण येत नाही. हा, आपली बाहेर जाते जास्त. इलेक्ट्रिकलला कोण येत नाही, ते नको म्हणतात बाबा, ते काय कळत नाही.
हा काय तर लिहून आलं तर बस पास विशेष नाही ते खरं आहे. इलेक्ट्रिकलला कोण येत नव्हते. आणि कसं होते जे एक्झाम वगैरे असते मार्क फक्त मिळवणं महत्वाचं असतं. हा कळलं नाही कळलं ते लांब भेटतंय. मार्क पाहिजे आपल्याला. हा हा तसं माझ्या आणि हा, कसं आहे, MCQ जे पाठ खूप उपयोगाचं नाहीये. हा मला कॉन्सेप्टच माहित पाहिजे. होय. तर 5 ऑप्शन द्यायला लागतात. त्यामुळे जर आधी आणि- कन्सेप्ट माहित असेल तर तुम्ही सोडवू शकता असं आहे. कन्फ्युजन होतायच आहे ते टफ पाहिजे ना हो एक्झाम म्हणजे पाहिजे कारण पुढं बघा की ते जर बॅरियर ओलांडून पुढं आलो आपण तर तिथं बसायचं नाही ना निवांत. तुम्हाला डोक्याचा वापर करायचा आहे. ठीक आहे आणि डोक्याचा वापर केला तर सिस्टमला काय तर फायदा होतो त्याचा. नाहीतर मग एक एक लोकांचं बघा भ्रम काय आहे, म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंट जॉब किंवा हे जे जॉब आहेत पब्लिक सेक्टर मधले लोक म्हणतात की निवांत आहे सगळं. त्याच्यामुळेच माग आहे ना आपण जे पूर्ण सगळ्यात पूर्ण देशाचा माइंडसेट असा आहे ना. मग ते क्रिटिकल माइंड थिंकिंग माइंड टॅलेंटेड लोक जर घ्यायचे असतील तर त्यांना एक्झाम टफ करायचीच आहे. आणि डे बाय डे व्हायलाच लागले. कॉम्पिटिशन वाढायला लागले त्यामुळे व्हायलाच लागले. आणि माझं मत आहे असलं पाहिजे कारण ह्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामनं तुम्हाला लई चांगलं काय काय शिकून जातात. म्हणजे जर समजा तुम्हाला समजा ह्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या फील्डमध्ये जर मेंटर चांगला मिळाला. आता मी असं नाही म्हणत तुम्ही असं समजू नका की मी लई चांगला मेंटर आहे. मी नाही त्या रेसमध्ये पण नाही आहे मी. चांगला म्हणजे नंबर जर माझा आला तर कुठं तर एकदम तळागाळाचा नंबर असेल एवढा नाही जमत त्या बाबतीत. पण एक चांगला मेंटर जर मिळाला ह्या प्रोसेसमध्ये तर तो तुम्हाला ओव्हरऑल गायडन्स देऊ शकतो की काय मोटिवेशनचा रोल काय आहे किंवा या स्टडीचा रोल काय आहे स्टडीचा इम्पॉर्टन्स काय आहे हे का करायचं आहे. सक्सेस मिळालं तर ठीक आहे चांगलंच होणार आहे तुमचं. पण जर समजा अनावधानानं नाही मिळालं तरी पण हे वाया जात नाही कुठं. हे तुम्ही जे स्ट्रगल केले ते एका राईट पाथनी स्ट्रगल केलं असेल सवयी चांगल्या लावून घेतल्या असेल तर वाया जात नाही कुठेही. तुम्ही कुठल्या पण फील्डमध्ये गेला तर मग तिथं दंगा धुडकूस करू शकताय असं. तर ते पण आहे. आता कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या फील्डमध्ये तुम्ही युट्यूब सर्च करा युट्यूबवर तर बरेच असे लोक आहेत अननेसेसरी मोटिवेशन ते कुठल्या तर नवीन गाणी म्हणणार मध्येच नाहीतर ते मोटिवेशनल सांगणार की काय काय ते कोट आहे तुम एक पत्थर तो उछालो यारो आसमान भी छेद हो सकता है. काय ते काय घे म्हणजे एक हे आहे ते कोट आहे ते बरं लक्षात राहत नाही ते चांगली गोष्ट आहे ते. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की एक दगड जर तुम्ही उचला जर तुम्हाला आकाशात म्हणजे दगड जर मारला तर आकाशात पण होल पडू शकते. पाडून दाखवा रियालिटीमध्ये. नाही ती म्हण आहे ती म्हण ऐकली लय भारी वाटत. काय पंखों से उड़ान नहीं होती हौसलों से होती. हौसलों से उड़ान होती पंखों से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती. ठीक आहे हा मग हाय माझ्याकडे हौसला दाखवा उडून. कोंबडी एवढं काही उडता येत नाही मग हौसला हाय पहिल्या मजल्यावर उडी मारा पाय मोडला नाही तर सांगा काय. म्हणजे त्याला अर्थच नाही. म्हणजे एक आता कोणतरी बघितलं म्हणा प्रॅक्टिकल मिनिंग नाही ते हा पण एखाद्याने केलं तर. आणि असे भरपूर जण आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या फील्डमध्ये असं तर म्हणजे इतकं आता अर्थव्यवस्था डबघायला आल्या सगळीजणच त्या एक्झामच्या नादाला लागल्यात. सगळीजणच कॉम्पिटेटिव्ह म्हणजे बाहेर तर लय वर्स्ट कंडिशन आहे.
सगळी एमपीएस ती गाडी पाहिजे, लाल दिव्याची गाडी पाहिजे. परत ते रील केलं पाहिजे. पण ती रियालिटी नाही. ते कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या क्लासेस वाल्यांचा त्यांचा धंदा चालतोय ना त्याच्यावर, त्यामुळे ते सांगतात तसलं. मोटिवेशन टाकले की जरा व्ह्यूज चांगले मिळतात, व्हायरल होते. आम्ही अजून मागच आहे. असंच असते. म्हणजे होतच नाही. पब्लिक जरी व्हिडिओ केला तरी म्हणजे जास्त जात नाहीत. 10, 15, 20 व्ह्यूज असले चालते. आम्ही त्यातच समाधान आहे. आम्हाला कोणाला नुकसान करायचं नाही. होय का नाही? म्हणजे काळजी असते. सिलेक्ट होणाऱ्यापेक्षा सिलेक्ट न होणाऱ्याची जास्त काळजी असते. की ते मोटिवेशनचं इंजेक्शनचा डोस ज्यावेळी संपतो ना, त्यावेळी मग रियालिटी कळते की हे खरं काहीच नाही असं. हा. म्हणजे साधं शिपाई हवालदार झालं तरी गुलाल उधळणार. आता ते मध्ये काय ते अग्निवीरची भरती आली होती, बरेच जण अग्निवीर त्यात पण म्हणजे जवान झाला. आणि जवानला 3 वर्षात काढणार आहेत तिथनं परत. म्हणजे त्याचं पण भरपूर सेलिब्रेशन होतं ना. ठीक, असं व्हायला नाही पाहिजे. गव्हर्नमेंटनं काय तर त्याचा विचार केला पाहिजे खरं तर. म्हणजे काय बघाय की दुर्दैव आहे, 3 वर्ष ठेवणार, 3 वर्षात काढणार. पण त्याचं सेलिब्रेशन करण्याचा विचार करा की त्यानं सेलिब्रेशन केल्यावर डोक्यात एवढी हवा झाल्या. 3 वर्ष अशी जातात, 3 वर्षात परत तो बाहेर. त्याला म्हणतात जा बाबा आता हे घे तुझा बोऱ्या विसर गुंडाळून जा. काहीच नाही. परत ते समजा बॅग हलवत गावाकडे आला, अरे सिलेक्ट घालतोस, परत शेती करायला लागलं, मग अवघड होत आहे. ठीक आहे असो. आता बघा 2 मिनिटातच आहे आता, तेवढं बघू. समजा हे असे नेटवर्क आहे 2. आणि हे जर असं कनेक्शन असेल, बघा प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस. झेड ए आणि झेड बी असं असेल. आणि इथं काय असतं बघा, V1 I1 आणि इथं V2 I2 असं जर असेल, म्हणजे नेटवर्क जर सिरीज मध्ये कनेक्टेड असेल, सिरीज कनेक्शन, तर झेड टोटल काय असतो, ZA प्लस ZB. ठीक आहे, ZA प्लस ZB. आणि तुम्हाला माहिती आहे मॅट्रिक्सची ऍडिशन कशी करतो आपण? ऍडिशन एलिमेंट बाय एलिमेंट होती, माहिती आहे, लक्षात आहे. मॅट्रायसेस आहेत 2 आणि त्यांची ऍडिशन एलिमेंट बाय एलिमेंट होणार. मग काय होणार, झेड टोटल. मी काय लिहिणार बघा, मी डायरेक्ट लिहितो झेड टोटल. हा मॅट्रिक्स काय लिहिणार मी, ZA11 प्लस ZB11 Z12 A ZB12 ZA21 प्लस ZB22 21 आणि ZA22 प्लस ZB22 हे असं होणार ना. समजलंय, एलिमेंट बाय एलिमेंट ऍडिशन. आता 2 नेटवर्क जर सिरीज मध्ये कनेक्टेड असतील तर त्यांचे एलिमेंट बाय एलिमेंट ऍडिशन करणं सोपं झालं हे. ठीक आहे, म्हणून हे असं
म्हणून ज्यावेळी दोन नेटवर्क सिरीजमध्ये कनेक्टेड असतात त्यावेळी झेड पॅरामीटर्स वापरायचे. समजलं? आता बघा त्यानंतर समजा दोन नेटवर्क पॅरलल मध्ये कनेक्ट आहेत. दोन नेटवर्क पॅरलल मध्ये कनेक्ट आहेत, झेड ए आणि झेड बी. पॅरलल कनेक्शन कसं असतंय बघा, हे प्लस मायनस प्लस मायनस. येस येस येस, ऍडमिटन्स पॅरामीटर्स घेतो ना. लक्ष आहे करेक्ट. वाय ए वाय बी म्हणजे दोन नेटवर्कचं पॅरलल मध्ये कनेक्शन असेल त्यावेळी त्यांच्या ऍडमिटन्सेसची बेरीज होणार. सिम्पल, ऍडमिटन्सेस बेरीज करणं सोपं आहे ना आपल्यासाठी. बेरीज मल्टिप्लिकेशन वजाबाकी करणं सोपं आहे. मॅट्रायसेस मध्ये डिव्हिजन होत नाही बरं का, लक्षात घ्या. आणि हे जे पॅरामीटर्स आहेत ते मॅट्रिक्स फॉर्म मध्ये आहेत ना, त्याच्यामुळे आपण ऍडिशन सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन तीनच करू शकतोय. ओके, मग बघा V1 I1 आणि इथं V2 I2. ठीक आहे. मग Y टोटल काय होणार, YA प्लस YB. ओके, झाला दुसरा आकडा. आणि झाला पहिला आकडा. त्यानंतर बघा तिसरा. आता ज्यावेळी दोन नेटवर्क कॅस्केड मध्ये कनेक्टेड असेल, म्हणजे आगगाडीचा डब्बा, रेल्वेचा डब्बा, T1 ए म्हणत नाही त्याला आता मी, कारण तिथे एबीसीडी पॅरामीटर्स आहेत ना, ते कॉन्फ्लिक्ट होईल परत. T2 किंवा TP म्हणूया, 1 आणि 2 परत पॅरामीटर्स मध्ये आहेत. ठीक आहे, 1 1 1 2 नाही होतं हे नंतर कन्फ्युजन. ठीक आहे, तुम्ही आता 2 दिवसात वही उघडलं तर ते कळतं लगेच. 4-5 दिवसांना उघडलं तर गजनी भूला सगळं असे असं दिसत, काय हे रांगोळी वाटते मग त्यावेळी, त्यातलं मेन कन्सेप्टच लक्षात येत नाही. प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस V1 I1 आणि इथं लिहितो मी V2 I2. ठीक आहे, करंटचे डायरेक्शन आत दाखवलं मी. बरं, जर आत नको असेल बघा, मी इथं दोन्ही वेने दाखवणार बरं काय, तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. समजा इथनं मी बाहेर दाखवली, मध्ये प्लस येणार साईन. ठीक आहे, मग बघा ट्रान्समिशन पॅरामीटर्स टोटल. हा काय येणार आहे मी तुम्हाला काय म्हणलं इथं PQ वापरतो मी, म्हणजे त्याने कन्फ्युजन नको परत. म्हणजे TP इंटू TQ. समजलं? इथं काय आहे, मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशन हे असं. कळालं? आता राहिले कुठले होमवर्क तुम्ही करायचा एक 5वा H पॅरामीटर्स. आता H पॅरामीटर्स मध्ये इनपुट काय आहे, सिरीज मध्ये. इनपुट आहे सिरीज मध्ये, आउटपुट आहे पॅरलल मध्ये. HA HB
इनपुट सिरीज मध्ये म्हणजे हे असं. त्यानंतर आउटपुट पॅरलल मध्ये. असं असेल बघा. तर इथं एच टोटल हे काय येतं, एच ए प्लस एच बी, एच ए प्लस एच बी. ओके, हे असं नेटवर्क. जर असं नेटवर्क कनेक्शन असेल तर त्यावेळी आपण हायब्रिड पॅरामीटर्स वापरणार. दुसरे कुठले पॅरामीटर्स वापरायचे नाहीत. दुसरे पॅरामीटर्स वापरले तर झालं, मेंदूतले शिरा फुगायला लागतात. मग समजलं का? लक्षात घ्या. आता होमवर्क काय, जी पॅरामीटर्स. जी पॅरामीटर्स तिथं काय असणार, होमवर्क का नको देऊ इथं. इनपुट पॅरलल. हे एक्झामला विचारू शकतो बघा, हे असं आउटपुट सिरीज मध्ये. ओके, आता हे V1 I1 V2 I2. ओके, मग इथं जी टोटल जी ए प्लस जी बी. ठीक आहे. हे असं आहे. उद्या आपण प्रॉब्लेम बघू याच्याशी रिलेटेड. आज थांबू इथंच.